तुम्ही जर का गुजराती लोकांनी असं ठरवलं आणि बोललात तुम्ही की हे मराठी लोक घाणेरडे आहेत, हे मराठी लोक चिकन मटण खातात, हे आम्ही कदापि सहन करणार नाही। या महाराष्ट्रामध्ये पहिला मान हा मराठीचा आहे आणि या मराठी माणसाने काय करायचं आणि काय नाही करायचं तुम्ही आम्हाला शिकवू नका। आम्ही तुम्हाला याच्या मागे पण सांगितलं, आता परत सांगतोय, ह्या जीवावर जर उडूच नका आणि राहूच नका की इथे भाजपचं सरकार आहे। तुम्हाला जे काय उडायचं आहे तिकडे गुजरातमध्ये जाऊन उडा। मग तुम्ही इथे भरपूर दिवसापासून वर्षापासून राहत असाल तर राहत असाल, आमच्या मराठीच्या संस्कृतीच्या नादाला लागला, आमच्या मराठी माणसाच्या नादाला लागला तर आम्ही तिकडे तुमच्या नादाला लागल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मग एका सोसायटीमध्ये तुम्ही गुजराती लोकांची सोसायटी म्हणून घोषित करता, तिकडे आमचे 5-6 मराठी लोक असतात, तिकडे तुम्ही मेजॉरिटी दाखवता, तुम्ही तिकडे इलेक्शन्स घेता, तुमचे लोक तिकडे उभे राहतात, निवडून येतात, त्याच्यानंतर तुम्ही आमच्या मराठी माणसांना छळ करता का त्यांनी निघून जावं म्हणून। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या बिल्डिंग जसं राज पाटे साहेबांनी सांगितलं 4 लोक जरी असेल, तुम्ही असं लक्षात घेऊ नका किती 4 लोक आहेत, त्यांच्या मागे 4000 महाराष्ट्र सैनिक येतील आणि तुम्हाला जाब विचारतील।